नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. मटणाच्या रस्स्यापेक्षा भारी लागणारी आज आपण येथे मसूर डाळ बनवणार आहोत. आणि खरंच एवढी छान लागते ना ही डाळ. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट मग रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला एक वाटी भरून एवढी मसूर डाळ घ्यायची आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त हवी आहे डाळ त्याप्रमाणे तुम्ही येथे घेऊ शकता. आता हीच मसूर डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ अशी धुवून काढायची आहे. म्हणजे त्याच्यावर काही कीटकनाशके फवारली असतील ती सर्व निघून जातील आणि डाळसुद्धा स्वच्छ होईल. तर येथे मी डाळ 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा पाणी घालून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं लागणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण कांदा बारीक असा कापून घेऊया. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर इथे आता आपला कांदा बारीक असा कापून झालेला आहे. आता कांदा कापून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला एकदमसुद्धा टोमॅटो बारीक कापायचा नाही आहे, तर मीडियम असा आपल्याला टोमॅटो येथे कापून घ्यायचा आहे. तर इथे आपला टोमॅटोसुद्धा मीडियम असा कापून झालेला आहे. आता आपल्याला जे लसूण सोलून घेतलेलं आहे ते खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. तसेच मसूर डाळीला मटणापेक्षा भारी चव येण्यासाठी येथे आपल्याला लसूण जरा जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आपलं खलबत्त्यामध्ये ठेचून झालेलं लसूण आपण एका साईडला काढून घेऊया आणि येथे पुढची तयारी करून घेऊया. तर येथे मी गॅसवर भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तसेच हिंग व्यवस्थित उफलल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आहे. येथे मोहरीसुद्धा मस्तपैकी तडतडून द्यायची आहे, म्हणजे त्यामुळे आपल्या डाळीला छान असा फ्लेवर येईल. त्यामुळे मोहरी व्यवस्थित अशी तडतडून द्यायची आहे. आता मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान उकळल्यानंतर आपण जे ठेचून घेतलेलं लसूण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये आपण कढीपत्तासुद्धा घालून घेऊया. कढीपत्ता घालून झाल्यानंतर आपण पळीच्या साहाय्याने सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्यांचा फ्लेवर मस्तपैकी तेलामध्ये उतरला जाईल. आता आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तसंच कांद्याचा गुलाबीसर रंग येईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. खरंच मसूर डाळीचा जो फ्लेवर असतो ना तो खरंच खूपच भारी असा असतो. तसेच त्यामध्ये आपण जेव्हा जास्त प्रमाणामध्ये लसूण घालतो ना तर तो मटणाच्या रस्सापेक्षा सुद्धा खूपच छान अशी ही डाळ लागते. तर इथे आपला बऱ्यापैकी कांदा शिजल्यानंतर आपण जो चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तसंच टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आणि कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत संपूर्णपणे आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. तेलामध्ये दोन्ही गोष्टी व्यवस्थित परतल्यानंतर ते छान असे एकत्रित एकजीव मिळून येतील आणि आपली डाळसुद्धा येथे छान लागणार आहे. त्यामुळे सगळं साहित्य मस्तपैकी एकमेकांमध्ये एकत्रित एकजीव होईल याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मस्तपैकी एकमेकांमध्ये एकत्रित एकजीव झाले. आता इथे आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसेच हळदीचा वास यामध्ये मोडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. हळदीचा व्यवस्थित वास मोडल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट, मी आता येथे आगरी मसाला घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्याप्रमाणे लाल तिखट असेल त्याप्रमाणे तुम्ही येथे घालू शकता. आता हळद, मसाला आणि आपण जे काही घातले सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर वगैरे यामध्ये व्यवस्थित असा मोडला जाईल. सगळ्या मसाल्याचे इथे वास मोडले गेलेले आहेत जवळपास. आता आपण जी भिजत घातलेली जी मसूर डाळ आहे ती यामध्ये घालून घेऊया. आपली सगळी तयारी होईपर्यंत मसूर डाळ बऱ्यापैकी छान अशी भिजली गेलेली आहे. अशी आपण ज्यावेळेला 10 ते 15 मिनटं अगोदर डाळ भिजत घालतो ना तेव्हा डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि डाळ छान अशी शिजली जाते. तर इथे आपण सर्व मसूर डाळ घालून घेतलेली आहे. आता आपण ती व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घेऊया. तर येथे डाळ व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे.
तर मी येथे पाणी गरम करून घेतलेलं आहे, तर ते गरम पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. जवळपास अर्धा ग्लास होईल एवढं गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर इथे आपल्याला एक 9 ते 10 मिनटं छान असं वाफेवर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता येथे 9 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि मस्तपैकी येथे डाळीला उकळ आलेला आहे. तर या ठिकाणी आपली डाळ व्यवस्थित अशी अजून जशी पाहिजे तशी शिजली नाही आहे. आता पुन्हा काय करायचं आहे, आता पुन्हा आपल्याला याच डाळीवर 10 मिनटं अजून झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आपण यावर मस्तपैकी 10 मिनटं झाकण ठेवून घेऊया. आता 10 मिनटं झाल्यानंतर आपण इथे बघून घेऊया की आपली डाळ कशी व्यवस्थित शिजली आहे की नाही ते. तर इथे आपली डाळ छान अशी शिजली गेलेली आहे. पण अजून काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही येथे पाणी घालू शकता आणि दरवेळेला मी येथे गरमच पाणी घातलेलं आहे. आता चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे आणि तसेच 4 ते 5 आमसुलंसुद्धा म्हणजेच कोकमसुद्धा येथे घालून घेतलेले आहेत. आता मीठ आणि आमसूल घातल्यानंतर आपल्याला पुन्हा यावर 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली डाळ मस्तपैकी एकत्रित एकजीव होईल आणि छान अशी मिळून येईल. तर एक 5 मिनटं तर छान असं आपल्या डाळीला उकळ आलेला आहे. आता आपण यामध्ये ओलं खोबरं घालून घेणार आहोत. मी समोरच्या हातामध्ये बसेल एवढंच खोबरं घेतलेलं आहे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. तर आता इथे आपली मस्तपैकी मसूर डाळ शिजलेली आहे आणि या डाळीचा मस्तपैकी मटणासारखा सुगंध संपूर्ण घरभर सुटलेला आहे. तर इथे आपली परफेक्ट अशी मसूर डाळ तयार झालेली आहे. एक 2 ते 3 मिनटं मंद आचेवर गॅसवर टोप असाच ठेवून द्यायचं आहे आणि चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. बघा ना, एकदम छान असं टेक्स्चर आपल्या डाळीला येथे आलेलं आहे आणि डाळसुद्धा छान अशी मिळून आलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.